कर्मार्जनम् अथवा शुद्ध पंचांग पश्चात पूर्णविधी स्मरेतम् अक्षय आनंद साकार सुता सिद्धोस्त नामयते शैव पूर्ण पुरुषाय पूर्णानंदाय देवदत्तात्रयाय नमो नमः देवदत्तात्रयाय नमो नमः। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेनेच कृत्य कार्य होईजे जैसे मुळे चिंतन सहजे शाखा पल्लवे संतोषते मज हृदये सद्गुरु जेने तारिला संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी हा देह व्यर्थ जाऊ न दिजे सदा सर्वदा नामाटविजे नामाचे अंतर पडू न दिजे तया आनंद नामासी जयाच्या हृदयी नाही आनंद नाम तया जीवावरी नोहे माझे प्रेम तो जीव अधमावुनी अधम पडेल लक्ष चौऱ्यांचे माझे म्हणून समर्थाची करावी चाकरी चाकराची फिकर समर्थ करे जयाचा भरोसा नाही अंतरी आदम पापी जीवतो श्री गुरु रूप परम विवेक चक्षुश्च मंद भाग्याने पश्यन्ति अंधा सूर्योदयो यतः अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचरम तत्पददर्शित तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः। माहुरच्या देवराया माहुरच्या देवराया माहुरच्या देवराया माहुरच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 माहुरच्या देवराया नमः दया माझा दंडवत पाया दया माझा दंडवत पाया दया दंडवत माझा दया दंडवत माझा दया दंडवत पाया माहुरच्या देवराया दंडवत तुझे पाया। सह्याद्री पर्वतावर वास करणारा भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांडाच्या माथ्यावरती ज्याचं आसन आहे त्याला शुद्ध लक्षण असं म्हणतात। शुद्ध लक्षण म्हणजे ज्या भक्ताच्या अंगी परिपूर्ण शुद्ध लक्षण आले त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू निश्चितच वास करतात। म्हणून असा असणारा पवित्र पर्वत सह्याद्री पर्वत आणि त्या सह्याद्री पर्वतावर अनंत युगापासून अनंत आसन घालून बसलेले देव आणि सह्याद्री पर्वतावर रत्न मंचक टाकिले परात पर परमेश्वर त्यावर पहुडले। रत्नमंचक टाकून बसलेल्या भगवंताला माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम। सह्याद्री पर्वताचं महत्व अद्यापे सह्याद्री पर्वती
देवादिकांचे भार उतरती, अनंत ब्रह्मांडाच्या दैवता धावते, अवधूत मूर्ती पाहावया. घेता दत्तात्रेय दर्शन, सर्व देवाची सामर्थ्ये तडे पूर्ण. मग इतराची होती प्रसन्न, वरदान द्यावया. अवतार हे उदंड होती, सवेची मागुती विलया जाती. तैसे नोहे दत्त मूर्ती, नाच कल्पांते असे ना. असं असणारा पवित्र पर्वत आज हे अनंत ब्रह्मांडाच्या देवी देवता त्या पर्वतावर सूक्ष्म रूपाने उतरतात आणि दत्तात्रय प्रभूचं दर्शन घेतल्यानंतर त्या दैवतेच्या अंगी सामर्थ्य चढते. आणि ज्या दैवतांची भक्ती जे भक्त करत असतील तेव्हा ते दैवता त्या भक्ताला अर्पण करतात. दत्ता प्रभू 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 आनंदावधोत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. आत्री अनुसया माता की जय. अनंत गीर महाराज की जय. संत सरुज बाळगीर महाराज की जय. गोपाळ गिरवंत महाराज की जय. सब साधू संतन की जय. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आनंद पाठातील अभंग असून उपदेश पर 4 चरणाचा अभंग तुमच्या आमच्या माहितीतला. आणि अभंगाचं पहिलं चरण सांगून जाते आपल्याला. आनंद देव दत्त स्मरा सदोदित, त्याच्या भगवंत जवळी उभा. संत महात्मे सांगतात भगवंताचं नामस्मरण जर आपण सदोदित आपल्या हृदयामध्ये जपून ठेवलं तर साक्षात देव आपल्या मागं पुढं आपला सांभाळ करत असतो. मागे पुढे राहे उभा सांभाळीत, आलिया आगाध निवारावे. अशा प्रकारे संत महात्मे सांगतात की बाबा रे, देवाचं नामस्मरण केल्यानंतर देव आपल्या जवळ आपोआप येतो. आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण सांगून जाते, जर आपण भगवंताचं नामस्मरण खरंच आपल्या अंतकरणातून जर आपण केलं, मग काय उणे सुखाचा संसार, भक्ते मुक्ती द्वार ओळंगते. त्याच्या संसारामध्ये कसल्याच प्रकारची कमी पडणार नाही. कारण नामस्मरणामुळे अष्टसिद्ध्या नवनिध्या प्रसन्न होतात. अनिमा आणि गरिमा नावाची जे सिद्धी आहे ते निश्चितच प्राप्त होते महाराज. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा कधीच काही कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये जन्माला येणारी संतान अतिशय गुणवान आणि बुद्धिवान जन्माला येईल आणि आपल्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण सांगू. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगत असताना म्हणतात, एवढंही नाही त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो. दया क्षमा शांती वत्ती निरंतर, जाती षडविकार षडरिपू. दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. ज्याच्या अंगी दया क्षमा शांती आहे तिथं साक्षात भगवंत वास करतो. नवे नवे त्याला देव म्हणायला हरकत नाही. आपल्या अंगामधले विकार असणारे काम क्रोध दम अहंकार मद मच्छर 6 षडविकार सुद्धा निघून जातात. कसल्याही प्रकारचा अहंकार अंगी राहत नाही, मीपणा अंगी राहत नाही. आणि मग दुजा ठाव चमूळ पुचला, द्वंद्वपणा आपल्यामध्ये राहत नाही. केवळ आणि निवड
जिकडे पाहे तिकडे माझे सद्गुरु दयाळ, जिकडं आपण पाहसाल तिकडं आपल्याला भगवंतच दिसल, अशा प्रकारची वृत्ती तुम्हाला प्राप्त होईल. अभंगाचं तिसरं चरण. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये ज्या आनंद मालकाचा आपण स्मरण करणार आहात, तो आनंद मालक आंतरी आणि बाहेरी तो व्यापक झालेला आहे. लाखोच्या संख्येने जरी आमचे वारकरी भक्त मंडळी पंढरपूरच्या वारीनं पायानं जात असतील, तर त्याही वारीला आनंद वारीच असं नाव दिलेलं आहे. आनंद वारी आली माझ्या दारी, म्हणून आंतरी बाहेरी आनंद व्यापला. आनंद आहे म्हणून आपण जीवन जगू. हे आनंद जर आपल्या मधला निघून गेला तर एक क्षणभर आपण जीवन जगू शकणार नाही. निश्चितच जीवनभर उदास राहणार. दत्ता प्रभू दत्ता श्री 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 108 महंत गोपाळगिरीजी महाराज उर्फ रायगिरीजी महाराज, आनंदगिरीजी महाराज, मठ संस्थान, दत्तबर्डी देवस्थान. दत्तबर्डी म्हणजे एक माहूरच होय महाराज. प्रत्येक माहूर, मला तेवढा इतिहास माहित नाही, पण त्या माहूरच्या अगोदरचं माहूर आहे असं या ठिकाणी या जागेला म्हटलं जातं. फक्त ऐकिण्यात आहे, म्हणून एक सह्याद्री पर्वत म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी अनुसूया माईचं मंदिर, अथर्वऋषी महाराजांचं जसं त्या सह्याद्री गडावर आहे तशी रचना या गडावरती आहे, तीच प्रतिमा. आणि म्हणून गुरु महाराजांचे कार्यक्रम म्हणजे भव्य आणि दिव्यच असतात महाराज. या कार्यक्रमाला चॅलेंजच नाही, कुठल्याही गोष्टीची काही कमी नाही, सगळं आहे. भक्ती मुक्ती पुकाच तार, भक्ती मुक्ती पुकाच सारे, कोणी ना तयाकडे पाहे. सगळं आहे. बसायला खुर्च्या आहेत, पेंडॉल बघा कसा आहे, सिस्टीम कशी आहे, जेवायला गेलं नंबर 1, सगळं आहे. पण संख्या किती आहे पहा, कमी आहे की नाही, तशातली बाजू नाही. पण आता यंत्रयुग असल्यामुळं, पूर्वीच्या काळात मंत्रयुग होतं. जसं धृतराष्ट्र संजयला सांगत होते, महाभारताचं युद्ध होत असताना संजय काय करायचा, डोळे लावायचा आणि महाभारतातलं युद्ध पाहायचं आणि पुन्हा धृतराष्ट्रांना सांगायचा. कौरवांचे वडील होते. पण आता तसं नाही महाराज, लाईव्ह चालू आहे सगळं. आता आपण इथं बोलायला ते पूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये हा कार्यक्रम चाललेला आहे. म्हणजे जगप्रसिद्ध, हे पृथ्वी गोल आहे, पृथ्वीवरती जेवढे काही देश असतील तेवढ्या देशामध्ये हा कार्यक्रम आज चाललेला आहे. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. म्हणून म्हणतात, बाळगीर महाराज सांगतात, बाळगीर महाराजांच्या अभंगामध्ये, असा जर एखादा महात्मा जन्माला आला आणि हे जे कार्य होत असतात महाराज, साधारण माणसाच्या हाताने कार्य होत नसतात, तर याचंही अनंत युगाचं पुण्य लागते. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात, कुळे कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आणि इकडं बाळगीर महाराज सांगतात, पितर जय घोष करती निरंतर, पितर जय घोष करती निरंतर, पितर जय घोष करती निरंतर, पितर जय घोष करती निरंतर. धन्य वंशे पुत्र कुळदीपक, धन्य वंशे पुत्र कुळदीपक, अच्युत आनंद दत्त पाठ करा, अच्युत आनंद दत्त पाठ करा. धन्य वंशी पुत्र कुळदीपक, धन्य वंशी कुळदीपक, पाठ करा, पाठ पितर जय घोष करती निरंतर, धन्य
तुळशी पुत्र कुळदीपक वा जन्माला यावा म्हणून, पण काहीतरी कुळाचा दिवा लावणार बरं का, कुळाचं दीपक लावणारा नवे नवे बरं का. नामस्मरणामुळे आपल्याच नाही तर माईच्या 42 पिढ्या आणि बापांच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो महाराज. नवे नवे कोट्या कुळ्या व धरुणी सार्थक होईल जन्माचे, सार्थकाची वेळ आयची पुन्हा येणार नाही, येऊन भजन करा कोणी सांगणार नाही. सर्वत्र आचा लागली पैशाच्या पायी, या सर्व जगाची माऊली माझी एक गुरु आई. याच्यापेक्षा जगात कोणी नाही महाराज. पण गुरु महाराज दयाळू कनवाळू कृपाळू असतात. कनवाळू कृपाळू म्हणून तू सह्याद्रीची आला, कनवाळू कृपाळू म्हणून तू सह्याद्रीची आला. भक्ताचे राखशील लाज सत्य गुरु राज, आईचे कळून आले मला, आईचे कळून आले मला. सर्वालो कनवालो दत्त सह्याद्रीची आला, सह्याद्रीची आला. भक्ताचे राखशील लाज सत्य गुरु राज, आईचे कळून आले मला, आईचे कळून आले मला. कनवाळू कृपाळू म्हणून तो संत हे कनवळ असतात, गुरु महाराज हे कनवळ असतात, कृपाळू असतात. म्हणून कसल्याही प्रकारच्या मोबदल्याचा विचार न करता केवळ आणि निवळ भक्तासाठी किंवा जनकल्याणासाठी झिजत असतात. दत्ता प्रभू दत्ता म्हणून गुरु महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे चांदीची दत्तप्रभूची मूर्ती 41 किलोची आहे. आता आपण विचार करतो 41 म्हणजे किलोची मूर्ती का, तर महाराजांनी आत्ताच सांगितलेलं आहे की बसल्यानंतर चर्चा झाली की म्हणले 41 किलो चांदीची मूर्ती, याचा अर्थ असा की 41 पदावर शैव ब्रह्मानंद राज्य करतात बरं काय. आणि 42 पदावर ज्याला ज्ञानपद असं आपण म्हणतो, निरालंब सृष्टी असं आपण म्हणतो, शुद्ध लक्षण शिखर असं म्हणतो, त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू वास करतात. आणि 43 पदावर जे जे आनंद सद्गुरू वास करतात. आता तुम्हाला वास्तविक या पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडात आहे. पाद ते कर्म सृष्टी, उदर ते विकार सृष्टी, हृदय ते दिव्य सृष्टी, ललाट ते ब्रह्म सृष्टी आणि 5वी सृष्टी निरालंब सृष्टी. याच्यावर आता काही नाही. काया नाही माया रूप नाही रे का, काया नाही माया रूप नाही रे का, काया नाही माया रूप नाही रे का, काया नाही माया रूप नाही रे का. अच्युत आनंद का भजाना, अच्युत आनंद दे का भजाना, स्वप्नाची तुका लुटलाची काय, स्वप्नाची तुका लुटलाची काय. अच्युत आनंद दे का भजाना, अच्युत आनंद दे का भजाना, स्वप्नाची सुख लुटलाची काय, स्वप्नाची सुख लुटलाची काया नाही माया रूप नाही रेखा, अच्युत आनंद देखा का भजाना, स्वप्नाची असुका लुब्धलाची काय, जागृतीची पाहे काही नाही. म्हणून महाराजांनी एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम, 41 किलो चांदीची मूर्ती, चांदी म्हणजे अतिशय अनमोल धातू आहे महाराज बरं काय, साधारण गोष्ट नाही. त्याला जवळपास आता 1 लाख 2 लाख रुपये काही किलो आहे वाटते चांदी. तर 41 किलो म्हणजे 1 कोटी रुपयाची मूर्ती दत्तप्रभूची. हातानं बसणं म्हणजे साधारण गोष्ट आहे का. धर्माचा दुसरा पाय म्हणजे अर्थ आहे की नाही. अर्थ आणि अर्थाचे 15 अनर्थ शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु धर्माचा दुसरा पाय म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा,
पैसा म्हणजे आपण संसारामध्ये पैसा खर्च करतो. नाशिवंत प्रपंच भोजालो कष्टे, या नाशिवंत प्रपंचामध्ये कोट्यावधी रुपये आपण खर्च करतो. पण एवढा जरी खर्च केलेला पैसा असेल तरी तो पैसा ह्या जीवाला अधोगतीकडे नेण्याचं काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही आपल्याला. आणि ज्या परमार्थासाठी आपण पैसा खर्च करत आहोत तो पैसा मात्र निश्चितच भगवंताकडे नेण्याचं काम करत आहे. दत्ता प्रभू ददा प्रभू ददा म्हणून बाळगीर महाराज म्हणतात आनंद नाम गात संसार करावे, ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते. गात संसार करावे, संसार करावे, आनंद नाम गात संसार करावे, संसार करावे. ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते, ब्रह्मरूप भावे सकळाते. गीता साधू संतांचे दर्शन, औट कोटी त्रिताचे घडे स्नान, सत्पात्रासी देता दान, कोटी यज्ञ फल प्राप्ती. इकडं संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. या संताचे देणे कल्पतरुणे दुने, है की नाही. परिचा परिचा जागुणे चिंतामणी ठेंगणा. संत महात्म्याचं देणं असं आहे महाराज, कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर कल्पना केलं तेवढंच देते, पण इथं निर्विकल्पेची प्राप्ती होते महाराज. कधी तुम्ही विचार सुद्धा करणार नाही अशा सुखाची प्राप्ती करून संत महात्मे देतात. चिंतामणी प्रसन्न झाला, चिंता तेवढी दूर होते, बाकी दुसरं काय होऊ शकत नाही. परी जरी असे लोखंडाला लागलं तर लोखंडच सोनं होते, बाकी कशालाही लावा सोनं होत नाही. पण संत महात्म्याने ज्याला हात लावतील त्याचं सोनं करून सोडतात. आपणा सारखे करती तात्काळ, आपणा सारखे करते तात्काळ, आपणा सारखे करते तात्काळ, आपणा सारखे करते तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणून संत महात्मे आपल्यासारखं करतात आणि या जड जीवाचा उद्धार करून तरुण नेतात. त्याला संत गुरु असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून महाराज गोपाळगिरी महाराजांनी एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि त्यांनी कुठलाही जरी कार्यक्रम घेतले तरी आमच्यासारख्या सामान्य माणसाची मात्र इथं तारीख निश्चितच असते. दत्ता प्रभू दत्ता प्रभू म्हणून अभंगाचं प्रथम चरण आपल्याला या ठिकाणी सांगून जाते. अभंगाच्या आनंदेव दत्त सम्राट सुधोदित, ओ आनंदेव दत्त सम्राट सुधोदित, आनंदेव दत्त स्मराट सुधोदित, आनंदेव दत्त स्मराट सुधोदित, आनंदेव दत्त सम्राट सुधोदित, आनंदेव दत्त सम्राट सुधोदित, आनंदेव दत्त सम्राट सुधोदित, आनंदेव दत्त सम्राट सुधोदित. त्यांच्या भगवंत जवळी उभा, त्यांच्या भगवंत जवळी उभा, त्यांच्या भगवंत जवळी उभा, त्यांच्या भगवंत जवळी उभा. मग काय उडे सुखाचा संसार, मग काय उडे सुखाचा संसार. त्याच्या भगवंत जवळी उभा, त्याच्या भगवंत जवळी उभा, त्याच्या भगवंत जवळी उभा, त्याच्या भगवंत जवळी उभा. मग काय उडे सुखाचा संसार, मग काय उडे
आनंद देव दत्त स्मरास दोदित त्याच्या भगवंत जवळ उभा. आनंद आणि देव दत्त हा शब्द हे जे शब्द आहेत, जे नाम आहे, आनंद हे 43 पदावर राज्य करतात आणि दत्त महाराज शुद्ध लक्षण शिखरावर राज्य करतात. आणि हा जीव आलेला आहे कर्मभूमीला. आणि जीव हा जन्माला येण्याच्या आधी हा एका पेव्यामध्ये झाकून ठेवलेला होता. पेव्यामध्ये म्हणजे जशी कणिंग होती पूर्वीच्या काळामध्ये, कणगीमध्ये धान्य टाकायचे आणि त्याला पेंड घालायचे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा एका बाजूने पेंड काढायचे, लागली तसे धान्य त्याच्यातलं काढून घेऊन त्याचा उपयोग करायचा. त्या पेव्यामध्ये जीवाच्या राशी असल्यानंतर भगवंताला इच्छा झाली, बरं काय, चैतन्याची इच्छा झाली. अहम ब्रह्म गरजले ब्रह्मासने येऊन या विश्व उभे ते राहिले. इच्छा झाल्यानंतर कालीशैव ब्रह्मानंद पुरुषाला एकेकाळी एक हो भौशाम प्रजा येते, आपण काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा झाली. आणि मग त्या पेव्यामधला जीव काढला आणि भगवंत असणाऱ्या अनादी सृष्टीला त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसले. मांडीवर घेऊन बसल्यानंतर आता त्या ठिकाणी सभा बोलवायची. आदी अनादीच्या ठाई आनंद सभा करुण बैसला पाही. ज्ञान पुरोहित दत्तात्रेय तेही सभे माझी पातले. आनंद मालकाच्या उजव्या बाजूला ज्ञान पुरोहित दत्तात्रेय प्रभू, आनंद मालकाच्या डाव्या बाजूला शैव ब्रह्मानंद पुरुष आणि आनंद मालक मध्ये आणि त्यांच्या मांडीवर जीव असा ठेवलेला. राईचा 6वा भाग जाण जीवासे एवढा प्रमाण. तयाचा स्फटिक वर्ण जाण ऐक बापा दलार्द नाम. तिकीचे 60 भाग केल्यानंतर जेवढा अणुरेण एवढा जीव असतो तसा हा जीव आहे. त्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. दलाधन राजाने विचारलं, देवा म्हणले एवढा सूक्ष्म जीव आणि एवढ्या मोठ्या स्थूळ देहाला कसा चालवतो? महाराजांनी उत्तर दिलं, तसं नाही म्हणे. हा दिवा तुम्ही एका खोलीमध्ये ठेवा, खोलीवर प्रकाश देतो. आणि हा दिवा एका गोडाऊन मध्ये ठेवा, गोडाऊनवर प्रकाश देतो. दिवा केवढाही असू द्या, ज्योत केवढीही असू द्या, पण प्रकाश देण्याचं काम तेवढंच करते. तेव्हा असा असणारा जीवात्मा त्या भगवंताच्या मांडीवर. चारी सृष्टीच्या देवता जाण निमंत्रण दिदले तया लागुण. अनादी सृष्टी लागुण सभा भरली असे. 4 सृष्टीच्या देवता त्या सभेमध्ये बोलवण्यात आल्या. आणि मग त्या सभेचं लक्ष आनंदाकडे, सगळ्याचं लक्ष देवाकडे. आता देव सभा कशासाठी ठेवली, काय म्हणतात? मग ते सभा भरली आनंदाच्या ध्यानी. लय लक्ष असे निर्वाणी. आनंदाच्या ध्यानी मांडीवर जीव आहे विसरले. आणि त्या सभेमध्ये विद्या आणि अविद्या नावाच्या 2 विद्या म्हणजे नृत्य करत होत्या, नाचत होत्या. विद्या विद्या 2 नाचती सभे माझी जाण. अन नेत्र कटाक्ष मारिले बाण तया जीवावरती. त्या विद्या नाचता नाचता त्या जीवावर लक्ष गेलं, ज्ञान आणि अज्ञानाचं. मग त्या जीवाचं लक्ष ह्या ज्ञान आणि अज्ञानावर गेलं. मग जीव हा आनंदाला विसरला आणि विद्या अविद्येच्या भवसागरात पडला. आनंद माल असणारे निर्वाणीचं लक्ष त्यांचं होतं. समाधी उतरली, पाहता तर काय जीवाला मळ लागलेला. शतब्रह्मांडा एवढा जीव जाण. अविद्या झाला मलिन पूर्ण.
न राई एवढा झाला जाणत या स्थळी. एवढा मोठा आघात असणारा राजाच्या घरचा मुलगा म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञानात गेला आणि अविद्येचा मळ त्या ठिकाणी लागला. मालकाने विचार केलं आता ह्या जीवाला इथं मळ लागलेला आहे आणि हे तर अनादी सृष्टी आहे, या सृष्टीवर मळ धुता येत नाही, मग काय करावं? कर्मभूमीला जीवाला पाठवावं लागते म्हणे, कर्मभूमीला. बर का? आणि मग तिथून पदा मागे पद उतरत जाणं. बर का? ब्रह्मदया माया जीवाशी घेऊन आली कर्मभूमी लागून. तया कर्मसृष्टी माझी. अशा प्रकारे ब्रह्मदया मायेच्या सांभाळी घातलं. समजावून सांगितलं जीवाला जाऊ नको जीवेश्वरा, तो आनंद सागरात आहे आणि या कर्मभूमीला जो तो गेला आणि इथेच अडकून पडलेला आहे. जीव हा मोहमायेच्या पिंजऱ्यामध्ये पडला, 84चा दुःख भोगिता झाला, 84चा दुःख भोगिता कुळ झाला. यमावयाचा देवा मायामध्ये पडला, जीवा मायेच्या मायामध्ये पडला, 84चा दुःख भोगिता कुळ झाला. अशा प्रकारे जीव असणार हा कर्मभूमीला आल्यानंतर ह्या कर्माच्या जाळ्यामध्ये हा जीव पडलेला आहे. उठून या प्रातःकाळी भजन करा सद्गुरूचे, आनंदाचे भजता निरशती दोष जीवाचे. अनादी सृष्टीचा असणारा आनंद पदाचा रहिवासी असणारा जीवात्मा ह्या कर्मभूमीला आला, पण कर्मभूमीला आल्यानंतर ह्या जीवाच्या हिताचा मार्ग सापडला नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुली हित जो असे जागत, आपुली हित जो असे जागत, आपुली हित जो असे जागत, आपुली हित जो असे जागत. धन्यवाद माता पिता आपुले अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. म्हणून सद्गुरु वाचुनी जीवाची तारिता, नरक चुकविता नाही कोणी, माता पिता बंधू सुता आणि कांता, आपुल्या स्वार्था लक्षिता ते. जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ, त्याविना आप्त नाही कोणी. मला सांगा आपलं ह्या जगात कोणी आहे का? बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे. भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मायेचा नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण. आ बहीण कुणाची, भाऊ
कोणाचं नाही. प्रेमानंदजी महाराजांनी एका भक्ताला विचारलं, महाराज प्रेमानंदजी महाराज युट्यूबवर आहेत सध्या, तेच त्यांच्या चेहऱ्यावरलं पहा कसं तेज आहे, साक्षात अवतारिक पुरुष, दोन्ही किडण्या नाहीत महाराज. एक श्रीमंत भक्त त्यांच्याकडे भेटायला आला आणि त्यांनी त्याला प्रश्न केला, म्हणले तुमचं वय काय आहे? त्यांनी सांगितलं माझं वय 50 आहे. मग तुम्ही या 50 वर्षापर्यंत काय कमाई केली ते मला सांगा. लगेच त्यांनी चटकन उत्तर दिलं, महाराज 4 लग्न केलो, 4 एकर शेती घेतली, 4 बंगले बांधले, गाडी आहे, बँकेत पैसा आहे, घरात दागिने आहेत, सगळं वातावरण व्यवस्थित आहे. प्रेमानंद महाराजांनी सहज उत्तर दिलं, सहज बोलणे हित उपदेश करुण सायास शिकविते. संत महात्मे सहजच बोलतात, पण ते हिताच असते महाराज. प्रेमानंदजी महाराज काय म्हणाले माहित आहे का तुम्हाला? अहो म्हणे तुम्ही हे सगळं काही 50 वर्ष वय घातलं हे कमवण्यासाठी, ते तर सर्व इथंच राहणार ना. ऐका, लक्ष द्या. तुम्ही 50 वर्षामध्ये जेवढी कमाई केली तेवढी तुम्ही जेव्हा जाचाल तेव्हा ते तर इथंच राहणार. तुमच्या सोबत येण्यासारखं काय कमाई केली ते सांगा. आता काय प्रश्नाचं उत्तर येईल मला? आपल्यासोबत काय ते माहित आहे का? आपल्यासोबत आई वडिलांची सेवा, या देशाची सेवा, वरिष्ठांची सेवा, बरं काय, गोरगरिबांची सेवा आणि उदार अंतकरण, दान देणारा दाता असावा, हात पुढे करणारा नसावा. बर का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात फक्त यांचा जर आशीर्वाद घेतला आणि हे जर सेवा केली तरच आपल्याला जे आहे ते आपल्या जीवाचं कल्याण करता येते. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. तेव्हा प्रेमानंदजी महाराजांना सांगितलं की तुम्ही असं करा म्हणे, भगवंताचं नामस्मरण करत जा, आई वडिलांची सेवा करत जा, बरं का. आणि हे जर केलं तरच जीवनाचं कल्याण होईल आणि तुमच्या सोबत तेच येईल, बाकी काही येणार नाही. प्रभू नामस्मरण करा, प्रत्येकावर प्रेम करा, दया करा, हा भगवंताचा मार्ग आहे. हिंसा करू नका, कोणते जीव मारू नका. जे करंजले गांजले ज्यासी मने तो आपुने, ज्यासी मने तो आपुने, ज्यासी मने तो आपुने. जे करंजले गांजले ज्यासी मने तो आपुने, ज्यासी मने तो आपुने, ज्यासी मने खरं आहे म्हणे. तेव्हा प्रेमानंदजी महाराजाला शरण गेले आणि त्यांच्या सोबत असणारे जेवढे काही भक्त आहेत तेवढे इंजिनियर, डॉक्टर आहेत महाराज. MBBS MD पास झालेली माणसं सर्व भोगाचा त्याग केला आणि देवासाठी घेतला जोग सर्व भोग तेजी आहे की नाही. त्याला म्हणतात ज्ञान. मग मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही बी संसार सोडा महाराज, अजिबात काहीच सोडायचं नाही. संसार करत करत भगवंताचं नामस्मरण करायचं. आता आपली परिस्थिती कशी झाली, आपण एखाद्या मंदिरात जर पाया पडायला गेलो तर पुढच्याचं बघूनच दर्शन घेणार. असाच एक दर्शन घ्यायला माणूस आला आणि दर्शन घ्यायच्या असं पायऱ्या होत्या त्या मंदिरात जायला, पायऱ्या चढून वर आला आणि वर आल्यानंतर असे खांबे असतात महाराज मंदिरामध्ये. अचानक त्याची पाठ खाजली. त्यानं त्या खांब्याला अशी पाठ केली, अशी केली की त्या समोरच्यानं पाहिलं. त्याला वाटलं बाबा ही काहीतरी परंपरा आहे. त्या पाठ खाजली त्याच्यामुळे त्यानं खांबाला असं खाजलं आणि तो दर्शन घेतला, निघून गेला. समोरच्यानं पाहिलं, तोही आला आणि तोही असा 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 पाठ खाजला. तिसरा आला, त्यानेही पाठ खाजली. चौथा आला, त्यानेही पाठ खाजली. अशी परिस्थिती आपली झाली महाराज. असंच एक पोरगड नवीन नवीन लग्न झालं होतं. परिहार नंतर देऊ ताकीला.
नवीन लग्न झालं आणि त्या मुलानं विचारलं माईला, आणि माय मला सासूरवाडीला जायचं आहे, आणि सासूरवाडीला जाण्यासाठी कसं जावं लागते, काय करावं लागते. तेव्हा माय म्हणाली, बापू, आणि सासूरवाडीला जात असताना लवून चोपून जाय, दुसरं काय. याने निघाला महाराज सासूरवाडीला. निघाल्यानंतर एक असं शेत होतं, शेत हे ज्वारीचं शेत होतं, आणि त्या ज्वारीला कणस खूप चांगले आलेले होते, आणि काही दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी सगळे कणस चोरांनी खुडून नेलेले होते. आणि त्याच शेतामधून पाऊल वाट असताना तो त्या शेतातल्या पाऊल वाटाला लागल्याबरोबर त्याला त्याच्या माईची ध्यान आली. अरे गड्या, म्हणलं आपल्या आईनं सांगितलंय लवून चोपून जाय. यानं सुरू केलं, उठत बसत उठत बसत उठत बसत. शेतकऱ्यानं बघितलं, 4 दिवसापासून बसलो म्हणला इथं, कोण कंस नेलेत मला कळालं नाही. म्हणला आता मात्र निश्चित कळालं की कंस माझे तूच चोरलास. म्हणला नाही हो. मग असा का उठत बसत चलास, मला तुला कशाची भीती आहे. असं म्हणत असताना त्यानं सांगेपर्यंत त्यानं 2-4 लगावले त्याला. म्हणजे असा उठत बसत जाऊ नको म्हणे. म्हणजे काय करू आता, म्हणजे आईनं सांगितलं होतं मला, म्हणून उठत बसत चालू. असं नाही करायचं म्हणे, मी म्हणतो तसं करायचं. आईनं सांगलेलं विसरला, आणि शेतकऱ्यानं सांगितलं की हा हू करत जायचं मला, बाकी काहीच नाही. काय करायचं, हा हू करत जायचं. यानं निघाला समोर, मला हा हू करायला लागला. दिवसभर पारदे जाळे घालून बसले होते सशासाठी, एकही सस मध्ये पडणार. ससा असं पडते म्हणलं की यानं हा हू केलं, सस पाडकीने उडालं, जाळ्याच्या पलीकडे गेलं. पारद्यानं पाहिलं, पारदे आले 2-4 जवळ, 2-4 मारले. म्हणले, अहो मला का मारता. अरे तू हा हू केल्यानंतर माझं सस जाळ्यात पडायचं उडून गेलं. असं जर हा हू करत गेला असतं पुढे तुला मार भेटे. मायनं चांगलं तेही विसरला, शेतकऱ्यानं चांगलं ते ध्यानात ठेवला. पुढे आला, त्या पारद्याने मारलं, आणि त्यानं सांगलं की असं नाही करायचं. म्हणजे आमच्या जाळ्यात काय फसतंय, सस. आता असं म्हणायचं म्हणे, एक फसलं दुसरं फसू दे, एक पचलं दुसरं फसू दे, सस जाळ्यात फसू दे, असंच म्हणत जाय. यानं लागला तसंच म्हणायला, एक फसलं दुसरं फसू दे, एक फसलं दुसरं फसू दे. पुढं गेला महाराज. पुढं गेल्यानंतर एक होळ होता, आणि त्या होळामध्ये एक शेतकरी ज्वारी गाडीमध्ये टाकून आणत होता. तर एक चाक त्या चिखलामध्ये फसलेलं होतं, आणि एक वर होतं. यानं काय करायलाय, चिखलातलं चाक ढकलालाय, गाडी वर काढण्याचा प्रयत्न करायलाय. अर्धा तास झालं तो शेतकरी म्हणजे परेशान आहे, आणि यानं तितक्यामध्ये गेला, एक फसलं दुसरं फसू दे, एक फसलं दुसरं फसू दे. आता शेतकऱ्याला काय वाटेल मला सांग. शेतकरी आला जवळ. अरे म्हणले बदमाचा, अर्ध्या तासापासून मी या ठिकाणी त्रस्त आहे, चाक निघायला तयार नाही, आणि तू म्हणतोस की एक फसलं दुसरं फसू दे. असं नाही म्हणायचं म्हणे. अहो म्हणे काहीतरी म्हणू मला सांगा, एकच सांगा की म्हणे. माय न्यारच म्हणते, शेतकरी न्यारच म्हणते, पारधी न्यारच म्हणते, आणि गाडीवाला बी न्यारच म्हणते. म्हणजे काय करायचं. आता माझं चाक फसलं की नाही म्हणे. जर एक फसलं दुसरं फसू दे असं म्हणलास की नाही म्हणला तू. एक निघालं दुसरं निघू दे, असंच म्हणायचं म्हणला. एक निघालं दुसरं निघू दे, एक निघालं असं म्हणत म्हणत समोर गेला. तर त्या एका गावामध्ये एका गावातल्या प्रतिष्ठित नागराचा देहांत झाला होता. अंत्ययात्रा निघत होती. सर्व गाव शोकाकुल होतं, सगळ्यांना दुःख झालं होतं. आता हा समोरून चाललाय, तिकडून म्हणताना वराती आली माणसाची. अंत्ययात्रा यानं म्हणत चला, एक निघालं दुसरं निघू दे, एक निघालं दुसरं, एक निघालं दुसरं निघू दे, एक निघालं दुसरं. 2-4 पोरं होते, तोटे उडवायचे पुढं. तोटे उडतात नाही,
ते आले आणि या तोटा लावला आणि याच्या अंगावर फेकला. 2-4 लगावले. मला एक निघालं. अरे एकच निघालं तर सगळं गाव दुखी आहे आणि तू म्हणतोस अजून दुसऱ्या निघू दे. आता कोणाचं तरी ऐकू आहे की नाही. सगळ्यांना सांगितलं तरी कुठेही मला दात फिरत लागायला तयार नाही. मग त्या गावकऱ्याने सांगितलं तसं नाही करायचं. म्हणले असं म्हणायचं लई आनंद झाला, हा लई दुःख झालं, लई दुःख झालं, लई दुःख झालं, असंच म्हणत जायचं. माणूस गेल्यानंतर दुःखच होते ना सगळ्यांना. असं म्हणत जायचं. म्हणले त्यानं सुरू केलं महाराज तडाखा. लय दुःख झालं, लय दुःख झालं, असं म्हणत 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 समोर एक नगर होतं. त्या नगरामध्ये एक मोठा श्रीमंत माणूस होता. 12 वर्षापासून त्याला मूलबाळ झालं नव्हतं. योगायोग नवसानं मूल झालं म्हणून सगळे लोक नौकर चाकर गावानं पेढे वाटत होते. सगळ्याला आनंद झाला. पण हा मात्र लय दुःख झालं, लय दुःख झालं म्हणत म्हणत गेला. तर ते दोघं चौघ आले. बदमाशा, आम्हाला आनंद झालाय आणि तुला दुःख झालंय काय? दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. असं कोणाचं जरी ऐकत बसलं तर या जीवाला निश्चितच कुठंही थारा लागणार नाही. म्हणून आपुला तो देव एक करुणी घ्यावा, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. दुःखात जगते, येते बाईक दुःखात जगते, त्याने विना देवा सुख नोहे, त्याने विना देवा सुख नोहे. येते बाईक दुःखात जगते, येते बाईक दुःखात म्हणून जीव कर्मभूमीला आला आणि नाना प्रकारच्या कर्मामध्ये पडला. तेव्हा त्या मूळ मायेला कळालं की त्या मूळ मायेनं विचार केला लेकराचा, बाकी कोणी विचार करणार नाही. आजही बघा बापापेक्षा मायले काळजी घेते लेकर, घेते की ना. लेकरू बापाला मागणार कोणती वस्तू, मायला म्हणते आई मला पैसे दे, घे बापाला मागून, बाबा देण्यात आई. मायला लगेच कळवळायचं आई. लेकुराचे हित वाहे बाबुनीचे चित्त, 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 लेकुराचे हित वाहे बाबुनीचे चित्त. ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती, नामावे न प्रती, नामावे न प्रती, लेकुराची हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. टाळ्या वाजवा, टाळ्या. मृदंग्याच्या नावाने टाळ्या वाजवीत जा. पैलवान डावात उतरल्यावर हलकी वाजल्याशिवाय अंगात येईल. तसं कोणताही कलाकार असो महाराज, त्यांना महत्व नाही त्यांची टोपी, त्यांचं जे काही म्हणजे रूप आहे, पण त्यांच्या कलेला महत्व आहे. कारण माणसाला कलियुगामध्ये कला असेल तरच माणूस जीवन जगते, नाहीतर भीक मागावं. खरं बोलालो तुम्हाला, कला असावी लागते. भक्ती करण्याची एक कलाच आहे महाराज माणसाच्या, आहे की नाही. आवड, त्याचा छंद. आणि मृदंग हा इथेच वाजला नाही,
मृदंगामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मेलेले माणसं जिवंत होतात, नाद ब्रह्म जर झाला तर. बिमार माणसं जर पडले असतील बाजत तर उठून नाचायला लागतात, एवढं चैतन्य निर्माण होतं. आणि हा मृदंग इथंच वाजला नाही तर अत्रि अनुसया मातेनं दत्तात्रय प्रभूला प्रगट केल्यानंतर बद्रिकाश्रमावरती जेव्हा सभाखंडी तांदूळाची महापूजा टाकण्यात आली, त्या महापूजेवरती यक्ष, गंधर्व, किन्नर त्या ठिकाणी नाचत होते. दिन 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 मृदंग वाजते मनोवरती भरपूर नाना सुगंधे परिमळ येते वेद दैवता कीर्ती गाते. ऐका गजर मने पूर्ण भारती महापूजेचा गजर ऐका तुम्ही एकचित्ती. महापूजेचा गजर ऐका तुम्ही एकचित्ती. महापूजेचा गजर ऐका तुम्ही एकचित्ती. त्या ठिकाणी सुद्धा मृदंग नाद करत होता. म्हणून मृदंगाचार्य आमचे गायनाचार्य एक कला आहे महाराज. आणि ह्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी बसण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून जे आईचं प्रेम असते ते प्रेम कोणी देऊ शकत नाही. म्हणून मूळ मायेनं दया आली जीवाची, तिने केली दया जानविले राया पाठविले नेया बंधू जना. त्या मायेला दया आली आणि हा जीव आनंदपदीचा रहिवासी असणारा कर्मभूमीला आला. आणि मग इथे येऊन काय होऊ लागलेच, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपी पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. है की नाही? किती तरी वेळा जन्मावे मरावे मातेच्या उदराची यावे. वासना वृता भजिता व्हावे तरी का न भजावे गुरुराजा. का संसाराचे ओझे पाठीवरी वाहून जाता सिंधू ते दुस्तरी. गुरु नाम नौका आहे या क्षितेवरी तरी भवपुरी का वाहे. म्हणून ज्ञानांधकार झाला या लागी सद्गुरु स्वामी अवतरला. गुरुदेवा दिगंबरा अवधूता गुरुदेवा दिगंबरा अवधूता. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा पुन्हा मरावं. हे जे जन्म मरणाची यातना जे जीवाच्या मागे लागलेले आहे ते जन्म मरणाची यातना चुकवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करावंच लागते. आणि जोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण करणार नाही तोपर्यंत आपलं आयागमन चुकणं शक्य नाही. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू नामामध्ये काय शक्ती आहे? नाम जप यज्ञ परम बाधू न शके नाना कर्म. नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थे. नाम स्मरण केल्यानंतर कुठलीच बाधा ह्या जीवाला बाधू शकणार नाही. शास्त्राची गोय आहे बर का. साधू अथवा घरबारी वैरागी अथवा ब्रह्मचारी आनंद नाम जयाच्या अंतरे तयाची शरण रिघावे. जो माझ्या भजनी लागला तो पुरुषा ते मान्य झाला. शास्त्र पुराण वर्णिते तयाला माझा भक्त म्हणून या. जो मोक्षपदाचा दाता तोची भजावा सर्वता. लागावे हो आनंद पंता हा जीवाचा धर्म होय. म्हणून महाराज सांगतात दलादन राजाला दत्तात्रय प्रभू विद्यांचल पर्वतावर 7 दिवस 64च्या फाळ्याचं निर्मळ ज्ञान प्रबोधन केलं. त्याला प्रज्ञान 4 सृष्टीचं कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्म सृष्टी, 5वी निरालंब सृष्टी. आणि या सृष्टीचा परिपूर्ण विस्तार सांगितला की आणि कर्मभूमी पासून ते दिव्य ब्रह्मभूमी पर्यंत बर का. कारण कर्मभूमी कशी आहे? कर्मभूमी उत्तम जन्म नरतून सापडले.
परी येते येऊनी देवा तुमची ओळख नाही झाली. प्रपंच खटपट करता माझी सर्व वय गेली. दुष्ट वासना ओढाळ माझ्या पाठी लागली. दुर्बुद्धीमध्ये भुलून घात केला मी माझा. चौसष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही तुझा. चौसष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही तुझा. पायाचा मी दास अर्जी करीतो गुरुराजा. पायाचा मी दास अर्जी करीतो गुरुराजा. चौसष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही तुझा. चौसष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही तुझा. चौसष्टीमध्ये तुम्हा वाचुने सखा नाही तुझा. म्हणूनच आनंद देव दत्त स्मरा सदोदित त्याच्या भगवंत जवळी उभा. बघतो देवाचं नामस्मरण जर आपण करत राहिलं तर साक्षात भगवंत आपल्या मागे पुढे राहत असतो. आता तुम्हाला सांगू काय, ह्या कलियुगामध्ये जो नामधारक आहे त्या नामधारकाला जर देव भेटत असतील तर कोणत्या रूपाने भेटतात ते सांगतो तुम्हाला. जर तुम्ही खऱ्या अंतःकरणातून भक्ती करत असाल तर आपण जर एकांतात कुठे जात असताना आपल्याला अतिशय सुंदर असा सुगंध येतो. काय येतो? सुगंध येतो. आणि आपण काय करतो, इकडं तिकडं पाहतो कुठं फुलाचं झाड आहे का. कुठंच फुलाचं झाड नसते, पण असा सुगंध येतो की आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपण तो सुगंध पाहिलेला नाही किंवा तो सुगंध जाणवलेला नाही. तेव्हा समजायचं अरे गड्या भगवंत माझं रक्षण करतो. आणि एखाद्या वेळेस एखाद्या भिकाऱ्याच्या वेशामध्ये सुद्धा भगवंत हा भेट देत असतो. दिगंबरो हरो उन्मदो पिशाच बालट. पिशाच म्हणजे वेड्याच्या रूपामध्ये देव भेट देतात. आणि एकदा एखाद्या वेळेस आपल्याला परीक्षा करतो, ए बाबा मला दे ना 1-2 पैसा द्या हो आंधळ्याला. 1-2 पैसा द्याव आंधळ्याला. आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला. आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्याव आंधळ्याला. 1-2 पैसा